तुमच्या हातापायाला चमक भरत असेल किंवा तुमचे हातपाय कुठं पण हातापायाला चमक लागून येत असेल, अचानकच चमक लागून येत असेल, तर त्याच विषयी आपण माहिती घेऊन आलोय. अतिशय छोटे-छोटे व्हिडिओ आपले या चॅनलवर तुम्हाला मिळून जाणार आहेत. ते सुद्धा घरगुती उपाय. घरगुती उपाय म्हणजे आपल्या घरात राहणाऱ्या वस्तू, परंतु आपल्याला माहीत नसतं त्याचे औषधी गुणधर्म किंवा आपल्या घराभोवती जे झाडं राहतात, त्याचे आपल्याला औषधी गुणधर्म माहीत नसतात. त्याच विषयी आपण हे चॅनल बनवलेलं आहे. तर या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्काईप न करता. तर बघा, हे जी वनस्पती किंवा हे जे दिसतंय तुम्हाला समोर, हे काय आहे? तर सुंठ. सुंठ आहे ही. सुंठ काय करायची आहे? तर बघा, सुंठ, हळकुंड आणि मेथीच्या बिया. तर बघा, पहिले काय करायचं आहे? सुंठ, हळकुंड. हळकुंड कशाला म्हणतात? ज्याच्यापासून हळद बनवली जाते. ते बाजारात कुठं पण आपल्याला उपलब्ध होतात किंवा आपल्या घरात सुद्धा भेटतील आपल्याला. कोणीतरी आपल्या माणसांनी आणलेलं राहतं. जुन्या लोकांकडे राहतच ते. तर बघा, सुंठ घ्यायची आहे, हळद घ्यायची आहे आणि मेथीच्या बिया. ह्या बाजारात आपल्याला दुकानात कुठे पण उपलब्ध भेटतात. तर बघा, प्रत्येकी 100 ग्रॅम या प्रमाणात घेऊन पावडर बनवून ठेवा. तर बघा, त्यांनी काय सांगितलेलं आहे, की 100 ग्रॅम प्रत्येकी म्हणजे सुंठ 100 ग्रॅम, हळकुंड 100 ग्रॅम आणि मेथीच्या बिया 100 ग्रॅम घ्यायच्या आहेत आणि त्याची अ, पावडर बनवून ठेवायची आहे. ती पावडर आपल्याला उपयुक्त ठरते. तर बघा, त्याचा उपयोग काय होतो ते आपण खाली जाणून घेऊया. तर बघा, यातील 1 चमचा पावडर ही सकाळी पाण्यासोबत किंवा दुधासोबत सेवन केल्याने हातापायाला चमक येणे किंवा चमक भरणे, वातामुळे होणारे गुडघेदुखी थांबते. तर बघा, बऱ्याचशा म्हाताऱ्या माणसांना गुडघेदुखी राहते, वात राहतो, संधिवात राहतो किंवा हातापायाला कुठं पण चमक लागून येते. तर त्याच विषयी आपण हा व्हिडिओ आज घेऊन आलोय. तर या व्हिडिओत काय सांगितलेलं आहे पुन्हा एकदा लक्षात घ्या. फोटो बघताय, सुंठेचा फोटो आहे. त्यानंतर सुंठ, परत एकदा सांगतो, सुंठ घ्यायची आहे, हळकुंड घ्यायचा आहे आणि सोप्यात सोपा आहे, आपल्या मेथीच्या बिया घ्यायच्या आहेत. ते कुठं पण दुकानात भेटतात. तर तुम्ही काय करायचं आहे, प्रत्येकी 100 ग्रॅम ह्या दुकानातून आणायचे आहेत. ते आणल्यानंतर त्यांना बारीक कुटून, बारीक वाटून त्याची पावडर तयार करून ठेवायची आहे. ती भविष्यात कधी पण आपल्याला कामा पडते. पावडर तयार करून ठेवली, की त्याचं काय करायचे, यातील क्षुल्लक उपाय म्हणून एक 1 चमचा पावडर ही सकाळी पाण्यासोबत किंवा दुधासोबत सेवन केल्याने हातापायाला चमक भरणे, वातामुळे होणारी गुडघेदुखी जी आहे ती थांबली जाते. अशा प्रकारे घरगुती उपाय आपण सांगणारच आहोत. परंतु जर जास्त त्रास असेल, तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला देखील घ्या. त्या पहिले डॉक्टरांचा सल्ला घ्याच तुम्ही आणि एक घरगुती पर्याय म्हणून हा देखील करू शकता तुम्ही. पण डॉक्टरांचा सल्ला घेणं विसरू नका, कारण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आजकाल कुठेच काही होत नाही. परंतु आपले घरगुती उपयोग किंवा घरगुती उपाय म्हणून आपण या गोष्टी करू शकतो. छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, कारण या ज्या गोष्टी आहेत यांच्यामुळं काही कोणतीही इजा होत नाही. जर समप्रमाण किंवा व्यवस्थित प्रमाण ठेवलं तर कोणतीही इजा ही शरीराला आपल्या होत नाही. तर अशा प्रकारे नवीन-नवीन व्हिडिओ बघण्याकरता आपल्या चॅनलवर किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर तुमचे मनापासून धन्यवाद.